नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे भोगी. तर भोगीच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि छानपैकी मिक्स भाज्या वगैरे करते. तर तेच आता भाज्या वगैरे सुद्धा करायच्या आहे. चला तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करते. बघू शकता मी सर्व मिक्स भाज्या काढून घेतल्या, अजून बाकीच्या अजून राहिल्या. तर त्यासुद्धा तयारी करून घ्यायची छानपैकी. इथं भाज्या वगैरे आता मिक्स भाजी करायची. आणि मिक्स भाजीचा मी व्हिडिओ वगैरे काही टाकला नाही, तर भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे, मागचं जाऊन नक्की बघा. तर इथं देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि बघू शकता. तर इथं याला खण मानत्या. तर तुमच्याकडे काय म्हणत्या मला माहीत नाही. तर काहींना खण म्हणत्या, काहींचे काहीतरी सुगडं म्हणत्या. तर असं प्रत्येक गावगावच्या पद्धती वेगवेगळी आहे. आणि आम्ही घेऊन ठेवले आणि बघू शकता आता उद्या छानपैकी याचं पूजा वगैरे करून घ्यायची. तर अशा पद्धतीने सर्व आपली संक्रांतीची तयारी चालू आहे. तर उंबरठ्याची सुद्धा छानपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि बघू शकता अशा सुद्धा मांडायची. तर ती पूजा संध्याकाळी मांडायची, ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत सगळं आवरून घेते आणि नंतर तुमच्या संग बोलते. तर बघू शकता छानपैकी इथं मिक्स भाजी केली. तर मी पातळ वगैरे काही भाजी केली नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी इथं भाजी आपली मिक्स तयार झाली. आणि लगेचच त्याच्यावर आपल्याला आता तीळ टाकून घ्यायचे. अर्थातच आपली भाजी मिक्स भाजी आणि त्याच्यावर तीळ किती सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने छानपैकी भोगीची आज भाजी तयार झाली. तर चला बाकीचं सुद्धा आवरून घेऊ. तर आता सगळं छानपैकी आवरून झालं आहे. आता बघू बाकीचं काय काय करायचं. नीट जरा हळूहळू त्या तिथं अटकायचं ना पुढं. इथं चालली दीदी कॉलेजला आणि गाडी घेऊन चालली आज. आणि दर दिवस ती रिक्षाने जात असतील, पण आज चालली गाडी घेऊन. तर शुभम लवकर आला त्याच्यामुळं आता ती चालली गाडी घेऊन. तर सर्वांचं आवरून झालंय आता. दीदी गेली कॉलेजला आणि बाकीचं सगळं आवरून वगैरे झालं. तर मला आता दिवसभराचं काय काय शूट होतं ते बघूया. असं काम वगैरे तर झालं आहे आता. तर मार्केटला सुद्धा जायचं आहे, पण आता ते दुपारी जाऊ की संध्याकाळी जाऊ ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर दुपारी जेवण वगैरे झाले छानपैकी. आणि इथं भाजी आहे. तर बघू शकता सुरू बोलते बघू रोसते. आणि थोडासा जरा जेवण करून थोड्या वेळ बसलो आणि बाकीचं नंतर लगेच पूजाचे साहित्य किंवा काय सगळ्या आपण इथं आवरून घ्यायला लागलो. पूजाचं सामान काढून ठेवलं, भांडे वगैरे घासून वगैरे अशा पद्धतीने तयारी करून ठेवली, जेणेकरून आज पाणीसुद्धा येणार होतं. तर सगळं आवरून घेतलं आणि आता पूजेची तयारी करायची. चला तिथे छानपैकी सर्व पूजा मांडून झाली. आणि इथं आता अगरबत्ती किंवा जेणेकरून आपण सर्व पूजा झाल्या, घंटे वगैरे वाजून अशा पद्धतीने हात खूप वाहून तर छान इथं प्रसन्न वाटतं. आणि खूप सुंदर पूजा झाली. साधी सिंपल पूजा असते. तर चला आता मी साधी सिंपल पूजा तुमच्याबरोबर शेअर केली, बघू शकता. तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलटं दिसत असं बॅक कॅमेऱ्याने, तर बघू शकता. तर अशा पद्धतीने छान साधी सिंपल पूजा मी दर पुण्याला मांडत असते. तर बघू शकता. चला तर मस्त आपली पूजा मांडून झाली. बाकीचं सुद्धा आपण बघूया. आता स्वयंपाक वगैरे करायचा, नैवेद्य करायचा. आता खडीसाखर वगैरे नैवेद्य ठेवून घेतलाय मी. तर चला पुढं भेटूया. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण पूजा मांडून घेतली. तर मस्त अशी सत्यनारायणाची पूजा तर आपण दर पुनवाला मांडितो. तर अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा असते. तर बघू शकता. तर आता पूजा वगैरे मांडून झाली. आता तर नैवेद्यसुद्धा खडीसाखर वगैरे ठेवले मी आणि बाकीचा आता नैवेद्य करून घ्यायचा.
तर बघू शकता छानपैकी आपली पूजा वगैरे मांडून झाली मस्त, तर बघू शकता. आणि आता चला बाकीचं सुद्धा आवरून झालं, तर स्वयंपाक वगैरे करायचा. त्याच्या अगोदर चहा दूध आपण बनवणार आहे. तर चहा बंद आहे, तर दूधच बनवून घेणार आहे. उपास पण आहे. तर चला आता पुढं काय काय स्वयंपाक करते ते तुमच्याबरोबर शेअर करते.